घोटी पोलिसांची झपाट्याने कारवाई। जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 30 मिनिटात उघड। आरोपींसह मुद्देमाल हस्तगत। वाळविहीर फाटा परिसरात खुर्ची विक्रेत्यास मारहाण करून मोटरसायकल, खुर्च्या व रोकड लुटली। पोलिसांनी तात्काळ 2 पथके तयार करून आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला। इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर करोळे फाटा परिसरात खुर्ची विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना घोटी पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या प्रकरणी फिर्यादी राजेश मांगीलाल बंजारा, वय 42 वर्ष, व्यवसाय मजुरी, मूळ राहणार राजस्थान व सध्या ओमबाबा रोड, घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। फिर्यादीनुसार दिनांक 10 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे प्लास्टिक खुर्च्यांच्या विक्री करत परिसरात फिरत होते। त्यावेळी वाळविहीर फाटा येथे उपस्थित असलेल्या 3 अज्ञात इसमांनी "ओ कुर्सीवाले भैया" अशी हाक मारून त्यांना जवळ बोलावले। फिर्यादी जवळ गेल्यानंतर आरोपींनी संगनमत करून त्यांना पकडले व लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले। त्यानंतर फिर्यादीच्या ताब्यातील अंदाजे 80,000 रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल, 8,800 रुपये किमतीच्या 11 प्लास्टिक खुर्च्या तसेच 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 89,300 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला। या घटनेप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 309(6) 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तात्काळ 2 स्वतंत्र पथके तयार केली। पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ परिसरात वेगाने शोध मोहीम राबवून आरोपींचा माग काढला। या कारवाईत पोलीस हवालदार सागर सौदागर, दीपक सांगळे, बाळासाहेब आहेर, श्रीकांत खैरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल पोपट वाघ यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या 30 मिनिटात गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे। सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार इंगळे, बक्कल नंबर 1842 यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, घोटी पोलीस ठाणे करीत आहे। X9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक, घोटी। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।